तुम्हाला संविधान मान्य नाही का? मान्य आहे ना? तुम्हाला रोजगार मान्य नाही का? मान्य. मग स्वतःला जर संविधान मान्य आहे, स्वतःला रोजगार पाहिजे आहे, तर तुम्ही कुठं बसायचं? घरी का इथं? अरे दाखवून द्या ना या जगाला माझ्या देशातल्या राज्यकर्त्यांना संविधान मान्य नाही असं. उद्या जग तुम्हाला तोंड काढू देणार नाही. तुमच्यासाठी अभिलाल स्वतःच्या 10 वर्षाचा राजेशला, भाग्यश्रीला आणि स्वतःच्या धर्मपत्नी कविताला घेऊन 8 दिवसापासून आमरण उपोषण करतोय. माझ्या बापाने 2 वर्षे 11 महिना 18 दिवस संविधान लिहिलं. अरे उमराटाच्या बाहेर शिक्षण घेतलं. हालाकीच्या परिस्थितीमध्ये ज्या दिवशी बॅरिस्टर झाले ते स्वतःच्या मुलाला पुरण्यासाठी कफन नव्हतं. आपल्या सर्वांची माई रमाई माताने स्वतःचा पलक फाडला आणि मुलाला पुरलं. पण त्या बापाच्या बरोबर आज अभिलाल देवरे तुमचा रोजगार मागतोय. अरे लाख मेले तरी चालतील, पण माझा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. माझ्या बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय, शासनाला मान्य असो ना मान्य असो, पण तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण हाच जर संविधान संपला तर तुमच्या नोकरी तर संपतीलच, तुम्हाला रोजगार मिळणार नाही. पण येणारे आपल्या पोटातलं जे बाळ आहे ना, आपली पुढची पिढीला सुद्धा रोजगार मिळणार नाही, याची पण काळजी घ्या. काय वाटतं तुम्हाला? या देशाचे राज्यकर्ते नरेंद्र मोदी असो, देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, अजित पवार असो, मंगल प्रभात लोढा असो किंवा विरोधी पक्षाचे राहुल गांधी, शरद पवार, सुप्रिया पवार, एवढंच काय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या लोकांना सुद्धा संविधान मान्य नाही. हे फक्त मतदान घेण्यासाठीच संविधान दाखवतात. या जगाला दाखवून द्या तुम्ही. अरे ज्या बापाने संविधान दिलंय त्याच्या नातूला पण संविधान मान्य नाही का? प्रकाश आंबेडकरांना. आपल्या देशातला एक तरुण, आपल्या राज्यातला एक तरुण वयाच्या 34व्या वर्षी स्वतःच्या परिवाराला घेऊन अन्न त्याग व मरण उपोषण करतो आहे. सर्व धर्म समभाव या तरुण पिढीच्या भविष्यासाठी रोजगार मागत आहे. आणि प्रकाश आंबेडकरांना संविधान मान्य नाही का? ते का म्हणून आपल्याला पाठिंबा देत नाही, हे सर्व जगाला दाखवून द्या तुम्ही. आपल्या एका मताची किंमत काय आहे जे आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला दाखवलंय. दाखवा ना, जगाला दाखवा ना. मशीन मध्ये घोटाळा करून भाजपचे लोक मतदान घेतात, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद घेतात. ते या देशाचे मालक आहात का? देशाचे मालक आहात? या देशाचा मालक फक्त माझा बाप आहे, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि इथं बसलेले सर्व महापुरुष. या देशाचा बाप आहे तो म्हणजे माझा शेतकरी राजा. तो कोणाकडे भीक मागत नाही आणि मी त्यांचा मुलगा आहे. मी सुद्धा कोणाकडे भीक मागत नाही, मी हक्क मागत आहे. हक्क मागण्यासाठी तुमची साथ मिळेल का? मागत ना, हक्क मागण्यासाठी तुमची साथ मला देत असाल तर घरी काय करतायत तुम्ही? तुम्हाला वाटत नाही का की आमचा भाऊ आमच्या परिवाराचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी स्वतःच्या परिवाराला
जेवून रात्रंदिवस महादेवाच्या मंदिरामध्ये सूत्रपाडा या पुण्यनगरीमध्ये बसला आहे.